लाल माणिकासारखं दिसणारं हे फळ फक्त खायलाच गोड नाही, तर रक्त वाढवणारं, हृदयाचं रक्षण करणारं, तारुण्य टिकवणारं असं औषध आहे. जाणून घेऊया डाळिंबाचे अद्भुत गुणधर्म. नमस्कार, विश्व स्वास्थ्यम भवतु. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या घराघरांमध्ये सहज मिळणाऱ्या डाळिंब या फळाविषयी. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशा या डाळिंब फळाला आयुर्वेदात डाळिंब असं म्हणतात. शास्त्रांनी तर याला रक्तफल किंवा हृदयासाठी अमृत असं म्हटलेलं आहे. कारण हे फळ रक्तवर्धक आहे, त्यासोबतच ते हृदयाला देखील मजबूत करतं आणि याने पचन देखील सुधारतं. रक्तक्षयावर म्हणजे हिमोग्लोबिन कमी असण्यावर तर हा अतिशय रामबाण असा उपाय आहे. किंचित मधुर तुरट अशा चवीचं हे फळ शीतगुणाचं, त्यासोबतच पित्त कफशामक असं आहे. सर्वसाधारणपणे कुठलेही आंबट पदार्थ खाल्ले तर पित्त वाढतं, पण याला 3 पदार्थ अपवाद आहेत. ते म्हणजे डाळिंब, आवळा आणि आमसूल. उलट हे पित्त शमनाचं कार्य करतात. भावप्रकाश निघंटूमध्ये याचं वर्णन डाळिंबम हृदयम बल्यम रक्तवर्धनम असं केलेलं आहे. म्हणजे डाळिंब हे हृदयाला बल्य तसंच रक्तवर्धनाचं कार्य करतं. चरक संहितेमध्ये याचं वर्णन डाळिंबम रक्तपित्त हितम असं केलेलं आहे. म्हणजे रक्तपित्त या व्याधीमध्ये डाळिंब हे अतिशय गुणकारी असं ठरतं. रक्तपित्ताचे 2 प्रकार असतात, ऊर्ध्वग रक्तपित्त आणि अधोग रक्तपित्त. म्हणजेच मुखावाटे आणि शौचावाटे रक्त शरीरातनं बाहेर पडणं. पण डाळिंबाचे हृदय या गुणधर्मासोबत शोणित स्थापन हा एक गुणधर्म आहे. शोणित म्हणजे रक्त, त्याला स्थापन करून ठेवायचं, म्हणजे त्या ठिकाणी त्याला थांबवून ठेवायचं, त्याला बाहेर न पडू द्यायचं. म्हणजे रक्ताल्पतेत याचा खूप चांगला उपयोग होतो. तसेच डाळिंब हे एक आयर्न सोर्स आहे. म्हणजे याच्यामध्ये नैसर्गिक लोह आहे, जे हिमोग्लोबिन निर्मितीमध्ये मदत करतं. त्यासोबतच याच्यात व्हिटॅमिन सी देखील आहे. आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्यातील लोह शोषून घेण्याचं महत्त्वाचं काम हे व्हिटॅमिन सीमुळे फास्ट होऊ शकतं. शिवाय याच्यामध्ये फॉलिक ॲसिड देखील आहे. फॉलिक ॲसिड RBCच्या म्हणजे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी अति आवश्यक आहे. त्याच्या अँटीऑक्सिडंट या गुणधर्मामुळे RBCचं संरक्षण होतं आणि आपलं आयुष्य वाढवलं जाऊ शकतं. अशा प्रकारे सर्व औषधी गुण संपन्न अशा या फळाची खायची वेळ पाळली तर ते अजून अतिशय गुणकारी ठरू शकतं. जनरली डाळिंब खाताना हे सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर खावं. संध्याकाळी खाल्लं तर हे फळ जड होतं. अशीच वैविध्यपूर्ण आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येत्या शुक्रवारचा आपला व्हिडिओ म्हणजे सततची होणारी सर्दी आणि ॲलर्जिक रिनायटिस याची लक्षणं आणि कारणं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून बघा. तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.